मुळातच या पत्रावर म्हणजे जिथं हकालपट्टी करण्यात आली उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदे यांची, त्या पत्रावर उद्धव ठाकरे यांची सही होती. आणि मग असं असतानाही विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना पक्षाचा नेता ठरवला, त्यांच्याच गटाचा व्हीप देखील वैध ठरवला. हा निर्णय कशाच्या आधारे घेतला असा सवाल कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात केलाय. खरं तर ही अपात्रतेची केस होती का, तर हो होती. त्याचं उत्तर हेच आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे आधी अपात्रता की आधी पक्ष, यात नेमकं उलटं घडलं. ही प्रक्रिया आधी अपात्रतेचा निर्णय लावायला होता आणि मग पक्ष कुणाचा यावर निर्णय द्यायला हवा होता. पण इथं नेमकं उलटं घडलं. आधी पक्ष कुणाचा हे ठरवण्यात आलं आणि मग अपात्रतेच्या केसवर सुनावणी घेऊन निकाल देण्यात आला. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत जी काही आजची सुनावणी झालेली आहे त्यामध्ये कपिल सिब्बल यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सुभाष देसाईंचा जो केसचा दाखला आहे त्या अनुषंगानं जर विचार केला तर मग शिंदेंना जो शिवसेना पक्ष दिला गेला त्या बाबतीत जर विचार केला तर सुभाष देसाई हा केसचा जो मुद्दा आहे किंवा जो निकाल आहे तो पूर्णपणे बाजूला पडतो. त्याला काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही, 10 शेड्यूल हेच सांगतं. तरी देखील या ठिकाणी या सगळ्या मुद्द्यांचा जर विचार केला तर कपिल सिब्बल यांनी स्पष्टपणे म्हटलंय की धनुष्यबाण चिन्ह जे शिंदे गटाला देण्यात आलं ते गोठवावं अशी मागणी त्यांनी या ठिकाणी केली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कपिल सिब्बल यांनी त्यावेळी नेमकं म्हणजे 21 जून 2022ला जेव्हा या सगळ्या आमदारांनी सुरत मार्गे गुवाहाटी अशी जी काही प्रकार पुढचा प्रवास जो केलेला आहे त्याला निश्चितपणे भाजप पक्षाकडून मदत झाली होती असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. शिवाय 2018च्या घटनेला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचाही आक्षेप नव्हता. मग निवडणूक आयोगानं ती घटना अवैध कशी ठरवली असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. शिवाय शिवसेना फुटीनंतर तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी ठाकरेंच्या विनंतीकडे दुर्लक्ष केलं आणि शिंदेंच्या आमदारांना पात्र ठरवलं. मुळातच विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगानं विधिमंडळातील जी फूट आहे ही राजकीय फूट मानली आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात कशी जाईल याची व्यवस्था केली असा मोठा आरोप कपिल सिब्बल यांनी केलाय. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे की धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेना हा पक्ष ठाकरेंचाच आहे, मात्र त्याचे फायदे सगळे मिळाले कुणाला तर एकनाथ शिंदेंना. त्यामुळे धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे यांना मिळू शकलं नाही. त्यात या अनुषंगानं हे चिन्ह गोठवलं पाहिजे होतं असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केला. त्याने आणखी काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. ते म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर राजकीय पक्ष संघटना ही एकनाथ शिंदेंकडे आहे, ती उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही, हे कसं ठरवलं आणि विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारे हा चुकीचा निर्णय कसा काय घेतला. खरं तर उद्धव ठाकरे यांच्या वतीनं एकनाथ शिंदे यांचा व्हीप चुकीचा आहे, तो ध्यानात घेऊ नका अशी विनंती करण्यात आली होती. पण असं असतानाही विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांचा व्हीप हा योग्य ठरवला आणि तो कायद्याला धरून नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय. मुळातच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे या सर्व आमदारांनी काम केलं. त्यांनी काल स्पष्टपणे म्हटलं होतं की आमच्याकडे 39 आमदार होते, नंतर हळूहळू यातले आमदार शिंदेंकडे गेले, आधी 16 गेले मग 10 गेले. मुळातच त्यावेळी मात्र कुणीही आक्षेप घेतला नाही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर. पण जर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना फुटीच्या आधी पक्षाच्या संविधानावर कोणताही आक्षेप नव्हता, मग त्या ठिकाणी ही घटना अयोग्य कशी ठरते 2018ची असा सवाल देखील कपिल सिब्बल यांनी यावेळी केला. मुळातच 10व्या अनुसूचीतील फॉर्म बी आणि त्या सोबतचं एक्सप्लेनेशन बी दाखवलं गेलं आहे. यात नेमकी विसंगती कशी निर्माण होते याचा दाखला देखील त्यांनी यावेळी दिला. आता अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असेल तर कोर्टात जाण्याची मुभा असती. पक्षाचा जीव ज्याच्याकडे आहे तोच राजकीय पक्ष असतो. आता देवदत्त कामत हे ठाकरे गटाचे दुसरे जे वकील आहेत त्यांचा युक्तिवाद सुरू झालाय
अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असेल तर कोर्टात जाण्याची मुभा असावी. पक्षाचा जीव ज्याच्याकडे आहे तोच राजकीय पक्ष असतो असं कामत यांनी म्हटलंय. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा असतो या असाच देवदत्त कामत यांनी या वेगाने युक्तिवाद केला, कारण की असाच युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला होता. काहीही न विचारता आयोगानं त्यांना पक्ष आणि चिन्ह कसं दिलं असा सवाल देखील देवदत्त कामत यांनी केलेला आहे. कपिल सिब्बल यांनी जर म्हटलं होतं की राजकीय पक्ष वेगळा विधिमंडळ पक्ष वेगळा, अगदी त्याचप्रमाणे कामतांनी देखील म्हटलेलं आहे विधिमंडळ पक्ष हा वेगळा आहे. टर्म संपली असली तरी अपात्रतेचं म्हणजे मुळात ठाकरेंकडून आता देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे आणि देवदत्त कामत हे कपिल सिब्बल यांच्यानंतर युक्तिवादाला उभे राहिलेत. विधिमंडळ पक्ष निवडणुकीचा जो आहे पक्ष म्हणजे टर्म संपली असली तरी अपात्रतेचं प्रकरण महत्त्वाचं असतं. ठाकरेंकडून आता देवदत्त कामत यांनी युक्तिवाद आपला सुरू केलेला आहे. त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे तुम्ही स्क्रीनवर देखील ब्रेकिंग पाहताय, विधिमंडळ पक्ष निवडणुकीचा उमेदवार ठरवत नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. टर्म संपली असली तरी अपात्रतेचं प्रकरण हे महत्त्वाचं ठरतं. 2019 मध्ये भले ही सगळे आमदार निवडून आले, 2024ला टर्म संपली असली तरी ते अत्यंत महत्त्वाचं आहे. विधिमंडळ पक्ष हा मुळातच निवडणुकीचा उमेदवार ठरवत नाही, तो राजकीय पक्ष ठरवत असतो असं देखील देवदत्त कामत यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यांनी आणखी काही मुद्दे आपल्या या ठिकाणी मांडलेले आहेत. अध्यक्षांचा निर्णय जर चुकीचा असेल तर कोर्टात जाण्याची मुभा असावी. पक्षाचा जीव ज्याच्याकडे आहे तोच राजकीय पक्ष असतो. अर्थातच राजकीय संघटना ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये काम करते, त्यामुळे या ठिकाणी देवदत्त कामत यांनी ही मागणी केली आहे. जर आम्हाला अध्यक्षांचा निर्णय चुकीचा आहे हे जर कोर्टानं ग्राह्य धरलं तर आम्हाला कोर्टात जाण्याची मुभा मिळायला हवी अशी मागणी देखील देवदत्त कामत यांनी केलेली आहे. मुळातच कपिल सिब्बल यांच्यानंतर तितकाच धारदार युक्तिवाद देवदत्त कामत या ठिकाणी करतायत. टर्म संपली असली तरी अपात्रतेचं प्रकरण अत्यंत महत्त्वाचं असतं. काल कपिल सिब्बल देखील हेच म्हणाले होते, अपात्रतेच्या प्रकरणावरच मी आता बोलणार आहे. त्यावर कोर्टानं स्पष्ट केलं होतं की अपात्रता हे प्रकरण आता सक्रिय नाहीये. पण आता देवदत्त कामत यांनी स्पष्टपणे म्हटलंय टर्म संपली असली तरी अपात्रतेचं प्रकरण महत्त्वाचं आहे असं कामतांनी स्पष्ट केलंय. ठाकरेंकडून आता देवदत्त कामत हे युक्तिवाद करतायत. कपिल सिब्बल यांच्यात ठाकरे गटाचे देवदत्त कामत आता युक्तिवादाला उभे राहिलेत. मुळातच त्यांनी जे मुद्दे मांडलेत त्या मुद्द्यांमध्ये कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे मांडले तेच एम्फॅसिस करण्याचा प्रयत्न केला. सिब्बल यांनी सुभाष देशेंच्या केसचा दाखला दिला. अर्थातच सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार आहे याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. अध्यक्ष चुकले असतील तर कोर्टानं आम्हाला दिलासा द्यावा आणि आम्हाला कोर्टात जाण्याची मुभा मिळावी. शिंदे पक्षात राहिले नाहीत, त्यांचं म्हणजे बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोण होता हे अत्यंत महत्त्वाचं होतं, हे देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. अध्यक्ष चुकले असतील तर कोर्टानं आम्हाला दिलासा द्यावा असं देवदत्त कामत यांनी म्हटले. शिंदे पक्षात राहिले नाहीत, त्यांचे दावे कसे राहतील असं देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोण होता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे या ठिकाणी कामतांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, अध्यक्ष चुकले असतील तर कोर्टानं आम्हाला दिलासा द्यावा. शिंदे पक्षात राहिले नाहीत, त्यांचे दावे कसे राहतील. बंडखोरी जर झाली असेल तर त्यावेळी पक्ष कोणता होता हे देखील अत्यंत बघणं महत्त्वाचं आहे असं देखील त्यांनी ठरवलंय. टर्म संपली असली तरी अपात्रतेचं प्रकरण महत्त्वाचं असतं असं देखील कामत यांनी या ठिकाणी आपल्या युक्तिवादात नमूद केलेलं आहे. त्यामुळे अपात्रतेच्या मुद्द्यावरून या ठिकाणी पुन्हा एकदा देवदत्त कामत यांनी कपिल सिब्बल यांचा मुद्दा पुढे घेतलेला आहे. अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असेल तर कोर्टात जाण्यात आम्हाला मुभा मिळावी. पक्षाचा जीव ज्याच्याकडे आहे तोच मुळात खरं म्हणजे राजकीय पक्ष असतो. मुळातच विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा आहे. 10 शेड्यूल देखील तेच सांगतं असं देखील देवदत्त कामत यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय. काहीही न विचारता आयोगानं त्यांना पक्षचिन्ह दिलं असं देखील सिब्बल यांनी याआधी म्हटलं होतं. राजकीय पक्ष हा पूर्णपणे वेगळा असतो, विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही आणि 10वी परिशिष्ट हेच सांगते. त्यामुळे काहीही न विचारता आयोगानं त्यांना पक्ष आणि चिन्ह दिलं कसं असा सवाल यावेळी कपिल सिब्बल यांनी केलाय. मुळातच विधिमंडळ पक्ष राजकीय पक्ष या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. विधिमंडळ पक्ष हा उमेदवार निवडणुकीचा उमेदवार ठरवत नाही असं देखील त्यांनी म्हटलं. आणि कपिल सिब्बलांनी जी मोठी मागणी केली आहे की धनुष्यबाण चिन्ह गोठवा जे शिंदेंना दिलं गेलेलं आहे. त्यामुळे आता या मोठ्या मागणीनंतर देवदत्त कामत यांनी तर स्पष्ट केलेलं आहे की जर अध्यक्ष चुकले असतील, अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला असेल तर निश्चितपणे आम्हाला कोर्टात जाण्याची मुभा मिळावी किंवा आम्हाला दिलासा मिळावा. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी चालू आहे. हा सलग 3रा आठवडा आहे. सलग 2 आठवडे कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. आज देवदत्त कामत युक्तिवादासाठी उभे राहिलेत. आज देखील कपिल सिब्बल यांनी आपली अंतिम युक्तिवादाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली. पक्षाच्या रचनेची शिंदेंनी पायमल्ली केली
असा या ठिकाणी ठपका देवदत्त कामत यांनी आपल्या युक्तिवादातून मांडलाय. इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे होता, तो झाला नाही असं कामत यांनी या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. पक्षाच्या रचनेची शिंदेंनी पायमल्ली केली, म्हणजे पक्षघटना 2018 या अनुषंगानं जी रचना ठरवली गेली त्याची पायमल्ली शिंदेंनी केली. इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे होता, तो झाला नाही असं देखील या ठिकाणी कामत यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. अर्थात हा सगळा युक्तिवादाचा रोग पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंकडे जातोय. अध्यक्ष चुकले असतील तर कोर्टानं आम्हाला दिलासा द्यावा असं देखील कामतांनी या ठिकाणी आपल्या युक्तिवादात स्पष्ट केलेलं आहे. शिंदेच पक्षात राहिले नाही तर त्यांचे दावे राहतील कसे असा सवाल देखील कामत यांनी या ठिकाणी विचारला. आणि ही जी काही पक्षरचना आहे एकंदरीत त्या सगळ्या रचनेची शिंदेंनी पायमल्ली केली असं देखील म्हटलंय. मुळातच इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे होता, तो झाला नाही असं देखील या ठिकाणी देवदत्त कामत यांनी स्पष्ट केलंय. एकंदरीतच आपल्या युक्तिवादामध्ये मांडणी करताना विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असल्याचा बचाव करू शकत नाही असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. कारण की विधिमंडळ पक्ष वेगळा आणि राजकीय पक्ष वेगळा, त्यामुळे पक्षाच्या रचनेची शिंदेंनी पायमल्ली केली असं देवदत्त कामत यांनी या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणखी काही महत्त्वाचे मुद्दे देवदत्त कामत आपल्या युक्तिवादात मांडतील आणि त्या अनुषंगाने आपण LS मराठीवर आता थेट ब्रेकिंग पाहतोय. प्रत्येक मुद्दा देवदत्त कामत यांनी मांडलेला तुमच्यापर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. कपिल सिब्बल यांचा देखील युक्तिवाद आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. देवदत्त कामत आता सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या बाजूनं लढाई लढतायत, त्या ठिकाणी युक्तिवाद करतायत आणि घणाघाती घाव शिंदेंवर टाकतायत. कारण की मुळातच अध्यक्ष चुकले असतील तर कोर्टानं आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी कामतांनी केलेली आहे. शिवाय शिंदे पक्षात राहिले नाही तर त्यांचे दावे कसे राहतील हे देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय. बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोणता होता याचा देखील विचार केला गेला पाहिजे असं देखील देवदत्त कामत यांनी म्हटलेलं आहे. एकंदरीत या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता अजूनही शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद व्हायचा आहे, पण ठाकरे गटाच्या सिब्बल आणि कामत या दोनही या वकिलांनी जो युक्तिवाद केलेला आहे त्यामुळे शिंदे गटाला नक्कीच घाम फुटला असेल अशी आता परिस्थिती आहे. कारण की निकाल शेवटी कोर्ट देणार आहे, पण कोर्टाच्या समोर बाजू मांडण्याची जी कायदेशीर भूमिका आहे ती या ठिकाणी या सगळ्या नेत्यांकडे आहे. अर्थात आत्ताची ब्रेकिंग जी अत्यंत महत्त्वाची, अपात्रतेचा धोका असणारा आमदार मीच पक्ष म्हणू शकत नाही असं देखील या ठिकाणी कामत यांनी स्पष्ट केलेलं आहे. आज आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का, कोर्टाने असा सवाल केला. अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग आहे आत्ताची. अपात्रतेचा धोका असणारा आमदार मीच पक्ष म्हणू शकत नाही असं कामतांनी म्हटल्यानंतर या ठिकाणी कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे की आज आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का, कोर्टानं सवाल केलेला आहे. आता यावर या कामत काय उत्तर देतात ते फार महत्त्वाचं आहे. कामत यांनी या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलंय विधिमंडळ पक्ष हाच राजकीय पक्ष असल्याचं सांगून वाचू शकत नाही. या ठिकाणी विधिमंडळ पक्ष वेगळा, राजकीय पक्ष वेगळा असं स्पष्टपणे या ठिकाणी म्हटलेलं आहे कामतांनी हे क्लिअर केलेलं आहे की ज्यालाच अपात्रतेचा धोका आहे तोच आमदार मी पक्ष असं कसं काय म्हणू शकतो आणि विधिमंडळ पक्ष हाच राजकीय पक्ष असल्याचं सांगून स्वतःला कसं काय वाचवू शकतो. आज आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का असा सवाल कोर्टानं या ठिकाणी देवदत्त कामत यांना विचारलेला आहे. आता कामत याच्यावर काय उत्तर देते अत्यंत बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मुळातच विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळे आहेत हे उगाचच गफलत केली गेलेली आहे. परिशिष्ट 10 देखील तेच सांगतं आणि त्याच अनुषंगानं कामतांनी हे स्पष्ट केलंय. अपात्रतेचा धोका ज्या आमदाराला आहे तो मीच पक्ष म्हणून कसा काय सांगू शकतो, विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असल्याचं सांगून वाचू शकत नाही असं देखील या ठिकाणी म्हटलंय. आज आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का असं कोर्टाने या ठिकाणी सवाल केलेला आहे. कामत काय उत्तर देतात याकडे आता सर्व देशाचं लक्ष लागून राहिलंय. मुळातच विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष दोन्ही वेगवेगळे आहेत. 21 जून 2022ला विधिमंडळ पक्षात फूट पडली होती पण राजकीय पक्ष मजबूत होता असं उद्धव ठाकरे गट सांगतोय. 2018ची घटना जी आहे ती वैध होती, व्हीप देखील ठाकरे गटाचा वैध होता. असं असताना देखील निवडणूक आयोगानं आणि विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला त्या निर्णयामुळं पूर्णपणे 10th शेड्यूलची चिरफाड झालेली आहे असं या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आज आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का, कोर्टाचा हा सवाल आहे. आता कोर्ट काय म्हणतंय आणि कामत त्याला काय उत्तर देत आहेत आणि मग पुन्हा कोर्ट काय सवाल करतंय ही सगळी जुगलबंदी आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर सुप्रीम कोर्टातला हा सीन LS मराठीच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहत आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी नेमकं काय घडतंय याची इत्तंभूत माहिती एकन एक शब्द अक्षर या सगळ्या परिशिष्टाच्या माध्यमातून 10th शेड्यूल असो किंवा 2018ची पक्षघटना असो त्यातला प्रत्येक मुद्दा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आज आम्ही शिंदेंना पात्र घोषित करू शकतो का, अध्यक्षांची भूमिका कायद्याविरोधी असेल,
न्यायमूर्ती बागची यांचा कामत्यांना सवाल आहे. आता सवाल काय आहे तो देखील आपण पाहूयात. न्यायमूर्ती बागची यांनी या ठिकाणी सवाल विचारलेला आहे. या ठिकाणी कापत यांनी अपात्रतेचा धोका असलेल्या आमदाराबद्दल बोललं होतं. आता त्याच्यावर आज आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का असा कोर्टाने सवाल केला. त्यावर अध्यक्षांची भूमिका कायद्याविरोधी असेल तर आम्ही रद्द करू शकतो का असा सवाल न्यायमूर्ती बागची यांनी कामत्यांना केलेला आहे. अध्यक्षांची भूमिका जर पूर्णपणे विरोधी असेल, चुकीची असेल, तर कायद्याविरोधी असेल तर आम्ही रद्द करू शकतो का असा सवाल या ठिकाणी न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांनी या ठिकाणी देवदत्त कामत यांना विचारलेला आहे. आता कामत याच्यावर काय उत्तर देतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का हा कोर्टाचा पहिला सवाल. अध्यक्षांची भूमिका कायद्याविरोधी असेल तर ते आम्ही रद्द करू शकतो का हा दुसरा सवाल. आणि आता या ठिकाणी देवदत्त कामत याचं उत्तर काय देत आहेत ते बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का, अध्यक्षांची भूमिका कायद्याविरोधी असेल तर आम्ही रद्द करू शकतो का असा सवाल या ठिकाणी न्यायमूर्ती बागची यांनी विचारलेला आहे. कोर्टाचे दोन सवाल आहेत. पहिला सवाल जो कोर्टाचा आहे तो म्हणजे शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का, आणि दुसरा सवाल विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जो काही निकाल दिलेला आहे तो जर कायद्याविरोधी असेल तर आम्ही रद्द करू शकतो का. आता या दोन सवालांचं उत्तर काय असणार आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा कोर्ट वर्सेस या ठिकाणी जी काही सगळी जुगलबंदी वकिलांची चालू आहे, खरं बदर सगळे कायद्याचा किस काढणारे या ठिकाणी अत्यंत ज्येष्ठ विधिज्ञ आहेत आणि त्यावर कोर्ट देखील सवाल करतोय. आज आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का, इथं या ठिकाणी अध्यक्षांची भूमिका कायद्याविरोधी असेल तर आम्ही ती रद्द करू शकतो का असं न्यायमूर्ती बागची यांनी विचारलेलं आहे. व्ही मोहना न्यायमूर्ती बागची आणि CJI म्हणजे सरन्यायाधीश सूर्यकांत हे तिघेजण या तिघांच्या खंडपीठापुढं या सगळ्या सुनावणीचा हा सगळा भाग सुरू आहे. आणि आता कपिल सिब्बल यांच्यात देवदत्त कामत यांनी या ठिकाणी युक्तिवादाला सुरुवात केली आहे. त्यामध्ये त्यांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष कसे वेगळे आहेत हे मांडलेलं आहे. जो कोण विधिमंडळ पक्षाचा आमदार आहे तोच मीच पक्ष म्हणून स्वतःला वाचवू शकत नाही. आणि याच सगळ्या मुद्द्यांवर मग कोर्टानं बागची जे न्यायमूर्ती बागची आहेत त्यांनी सवाल केला. मग अध्यक्षांची जर जी भूमिका होती किंवा निर्णय होता तो जर कायद्याविरोधी असेल तर तो आम्ही रद्द करू शकतो का. आता यावर देवदत्त कामत नेमकं काय उत्तर देत आहेत हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे. न्यायमूर्ती बागची यांचा हा सवाल आणि या सवालावर कामत यांचं उत्तर काय असेल ते पाहणं आता अत्यंत गरजेचं आहे. शिंदेंकडे बहुमत होतं यात वादच नाही. बागची न्यायमूर्ती बागची खंडपीठातले एक न्यायाधीश त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे बहुमतावेळी शिंदेंकडे पक्षाचे जे कोण आमदार आहेत त्या संदर्भात बोललंय. शिंदेंकडे बहुमत होतं यात वादच नाही. बागची म्हणालेत शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करा. कोर्टानं स्पष्टपणे निर्देश दिलेत. बहुमतावेळी शिंदेंकडे पक्षाचे सदस्य होते का कोर्टाचा हा सवाल आहे. कोर्टानं आता धडाधड आपले प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. शिंदेंकडे बहुमत होतं यात सवाल नाही. शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार केला जावा आणि बहुमतावेळी शिंदेंकडे पक्षाचे सदस्य होते का असा सवाल कोर्टानं आता या ठिकाणी विचारलेला आहे. शिंदेंकडे बहुमत होतं यात वाद नाही म्हणजे संख्याबळानुसार शिंदेंकडे बहुमत होतं. शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करावा आणि बहुमतावेळी शिंदेंकडे पक्षाचे सदस्य होते का हा देखील कोर्टाचा सवाल आहे. आता सलग 3 सवाल बागची यांच्याकडनं विचारण्यात आलेले आहेत. आता यावर देवदत्त कामत या ठिकाणी काय उत्तर देत आहेत हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. बहुमतावेळी शिंदेंकडे पक्षाचे सदस्य होते का. आता शिंदेंकडे बहुमताकडे होतं यात वादच नाही असं तो ऑलरेडी म्हटलंय. आज आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का कोर्टाचा हा पहिला सवाल होता. दुसरा अध्यक्षांची भूमिका कायद्याविरोधी असेल तर ती रद्द करू शकतो का. नंतर तिसरा सवाल ज्यांनी जो केलेला आहे शिस्तभंगाची कारवाई करता येईल का. नंतर चौथा सवाल केलाय या सगळ्या मुद्द्यांमध्ये की मुळातच शिंदे यांच्याकडे पक्षाचे सदस्य होते का. आता या सगळ्या 4ही सवालांचं उत्तर या ठिकाणी देवदत्त कामत काय देतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा कोर्टानं जे सवाल विचारले त्यामध्ये काय काय आहेत ते मुद्दे महत्त्वाचे आहेत. एक तर अध्यक्षांच्या भूमिकेच्या कायद्याविरोधी भूमिकेबद्दल त्यांनी विचारलं. यानंतर या ठिकाणी शिंदे यांच्याकडे पक्षाचे सदस्य होते का हे विचारलं. आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का हे विचारलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुळातच शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करावा असं देखील या ठिकाणी कोर्टाने स्पष्ट केलंय. बहुमतावेळी शिंदेंकडे पक्षाचे सदस्य होते का हा सवाल अक्षरशः वर्मी लागणार आहे. आता शिंदेंकडे बहुमत होतं यात वाद नाही हे बागची यांनी मान्य केलंय. पण शिंदेंकडे बहुमतावेळी पक्षाचे सदस्य होते का असा सवाल मात्र यावेळी कोर्टाने विचारलाय. शिवाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय घेतला
तो निर्णय कायद्याविरुद्ध असेल तर तो रद्द करता येतो का, असं देखील विचारलेलं आहे. शिंदेंना अपात्र घोषित करता येतं का, असं देखील विचारलेलं आहे. आता अपात्रतेचा धोका असणारा आमदार मीच पक्ष म्हणू शकत नाही, असं देखील या ठिकाणी देवदत्त कामत यांनी म्हटलंय. निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रकरण प्राधिकरणाकडे पाठवू शकतो का, या ठिकाणी स्पष्टपणे कोर्टाने आणखी एक सवाल केलाय. देवदत्त कामत यांचा कोर्टात युक्तिवाद सुरू आहे. यामध्ये स्पष्टपणे विचारलं गेलेलं आहे की निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रकरण प्राधिकरणाकडे पाठवू शकतो का. आता या प्रश्नावरचं उत्तर काय आहे नेमकं, 10व्या देवदत्त कामत यांचा जो कोर्टात युक्तिवाद सुरू आहे 10 शेड्यूलनुसार या ठिकाणी आपली ते मांडणी करतायत. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, कोर्ट म्हटलंय निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रकरण प्राधिकरणाकडे पाठवू शकतो का. 10व्या सूचनेनुसार सर्व घडलं की नाही हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे, असं कामत यांनी स्पष्टपणे या ठिकाणी आपल्या युक्तिवादात म्हटलेलं आहे. कोर्टानं जेव्हा विचारलं निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रकरण प्राधिकरणाकडे पाठवू शकतो का, तेव्हा 10व्या सूचनेनुसार सर्व घडले की नाही हे पाहणं अध्यक्षांचं काम आहे, असं देवदत्त कामत यांनी या ठिकाणी आपल्या युक्तिवादात म्हटलेलं आहे. 10 शेड्यूलनुसार सगळं घडलं का नाही हे पाहणं कोर्टाचं काम आहे, अध्यक्षांचं काम आहे. आणि 10व्या सूचनेनुसार जे काही आहे त्या निर्णयानुसार किंवा शेड्यूलमध्ये जे म्हटलंय त्यानुसार जे घडलंय का नाही घडलंय हे पाहणं काम अध्यक्षांचं आहे, असं या ठिकाणी मुळातच कामत यांनी स्पष्ट केलेलं आहे. निर्णय घेण्यासाठी आम्ही हे प्रकरण प्राधिकरणाकडे पाठवू शकतो का, असा सवाल या ठिकाणी कोर्टानं विचारलेला. हा 5वा सवाल खरं म्हणजे कोर्टानं देवदत्त कामत यांच्या युक्तिवादामध्ये विचारलेला आहे. एकंदरीत कोर्ट आणि त्याचं उत्तर कामत देत आहेत, याच्यावर ही सगळी आता जुगलबंदी चालू आहे. आणि 10 शेड्यूल जे या संपूर्ण प्रकरणातलं अत्यंत म्हणजे ज्याला आपण म्हणू ना की मेख आहे, ज्ञानबाची मेख आपण ज्याला म्हणू, त्या मेखवर सगळं म्हणजे हा सगळा निकाल अवलंबून आहे. 10 शेड्यूल हे विभागण्यासारखं आहे का, कोर्टाचा हा सवाल आहे. थोडंफार विभागण्यासारखं आहे कामत यांचं उत्तर. म्हणजेच काय, कोर्टानं असं विचारलं होतं की प्राधिकरणाकडे आम्ही पाठवू शकतो का, म्हणजेच काय हे आम्ही विभागू शकतो का, तर थोडंफार विभागण्यासारखं आहे असं उत्तर कामत यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण नव्हे पण थोडंफार. आता आज आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का, असा देखील सवाल या ठिकाणी विचारला गेला होता. अर्थात यावर हे विभागण्यासारखं आहे का, कोर्टाचा सवाल आहे. थोडंफार विभागण्यासारखं आहे, कामत यांचं उत्तर आहे. आज आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का, कामत यांनी हा सवाल केलेला आहे. आता या सगळ्या सवाल जवाबाच्या मुद्द्यांमध्ये नेमकं आज काय घडणार आहे, कारण की आत्ता कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत जेव्हा युक्तिवादाला उभे राहिले तेव्हा न्यायमूर्ती बागची यांनी धडाधड 1, 2, 3, 4 असे 5-6 सवाल देवदत्त कामत यांना विचारले. त्याच्यावर कामतांनी उत्तर द्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. मुळातच आज आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का, असा सवाल कामत यांनी आपल्या युक्तिवादात केला. मुळातच हे विभागण्यासारखं आहे का, असा सवाल कोर्टानं केला आणि मग त्यावर उत्तर कामतांनी दिलं, थोडंफार विभागण्यासारखं आहे. अर्थात प्राधिकरणाकडे आम्ही पाठवू शकतो का, असा सवाल कोर्टाचा याच्या आधी होता आणि त्या विषयावरच हा सगळा युक्तिवाद या ठिकाणी झालेला आहे. हे विभागण्यासारखं आहे का, हा कोर्टाचा सवाल आहे. आणि थोडंफार विभागण्यासारखं आहे का, तर त्यावर उत्तर दिलं. शिंदेंना उत्तर द्यायला संधी दिली असं कामतांनी म्हटलेलं आहे. अध्यक्ष शिंदेंना सिस्टीम मानायला लागले होते का, कामतांनी अतिशय ब्रह्मास्त्र सोडलं इथे या ठिकाणी. अध्यक्ष आणि शिंदे या दोघांचा मुद्दा जो महत्वाचा भाग आहे तो स्पष्ट केलेला आहे. अध्यक्ष शिंदेंनी सिस्टीम मानायला लागले होते का, अध्यक्ष शिंदेंना शिंदे धनुष्यबाण निवडून आलेत, शिंदेंना धनुष्यबाण जे दिलं गेलं, शिंदेंना उत्तर द्यायला संधी दिली गेली होती, मग यावेळी अध्यक्ष शिंदेंना सिस्टीम मानायला लागले होते का, असं देवदत्त कामत यांनी विचारलंय. शिंदे धनुष्यबाण निवडून आले ते त्यांना ठाकरेंनी दिलं. मुळातच शिंदे धनुष्यबाणावर निवडून आले आणि तोच धनुष्यबाण दिला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुळातच या सगळ्या गोष्टींवर क्लिअर उत्तर दिलेलं आहे कामतांनी. शिंदे धनुष्यबाण निवडून आले ते त्यांना ठाकरेंनी दिलं. शिंदे ज्या धनुष्यबाणावर निवडून आले तो धनुष्यबाण ठाकरेंनी त्यांना दिलेला आहे, असं देखील या ठिकाणी कामतांनी म्हटलेलं आहे. शिंदेंना उत्तर द्यायला संधी देण्यात आली होती असं देखील या ठिकाणी म्हटलंय. आणि शिंदे हे काय अध्यक्षांना सिस्टीम मानायला लागले होते का, व्यवस्था मानायला लागले होते का, शिंदे धनुष्यबाणावर निवडून आले ते धनुष्यबाण त्यांना दिलं कोणी, ठाकरेंनी दिलं, असं कामतांनी या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. शिंदेंना उत्तर द्यायला संधी दिली, अध्यक्ष शिंदेंना सिस्टीम मानायला लागले होते का. आता अर्थात अध्यक्ष आणि शिंदे यांच्यातलं रिलेशन्स काय याबाबत कामतांनी या ठिकाणी सवाल केलेला आहे.
शिंदेंना उत्तर द्यायला संधी दिली होती, पण त्यानंतर मूळ मुद्दा असा कामतांनी विचारलाय, अध्यक्ष हे शिंदेंना सिस्टीम मानायला लागले होते का, व्यवस्था समजायला लागले होते का? शिंदे तर धनुष्यबाणा निवडून आले आणि तो धनुष्यबाण ठाकरेंनी त्यांना दिलेला आहे. हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे की हे सगळे आमदार 2019 मध्ये ठाकरेंच्या धनुष्यबाणावरच लढले होते आणि नंतर याच ठाकरेंचा धनुष्यबाण त्यांनी शिंदेंना दिला. शिंदे मुख्यमंत्री झाले मात्र चुकीचं पाऊल या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. शिंदे मुख्यमंत्री झाले पण चुकीचं पाऊल उचलून मुख्यमंत्री झाले असा या ठिकाणी कामतांनी जोरदार युक्तिवाद केलेला आहे. शिंदे मुख्यमंत्री झाले हे मान्य, पण ते चुकीचं पाऊल उचलून मुख्यमंत्री झाले असं देखील त्यांनी या ठिकाणी देवदत्त कामत यांनी स्पष्ट केलेलं आहे. शिंदे मुख्यमंत्री होण्यामागं त्यांनी उचललेलं चुकीचं पाऊल होतं असं देखील देवदत्त कामत यांनी स्पष्ट केलेलं आहे. शिंदे मुळातच बेकायदेशीर सीएम आहेत असं कपिल सिब्बल यांनी आधीच म्हटलं होतं. शिंदे मुख्यमंत्री झाले मात्र चुकीचं पाऊल उचलून देवदत्त कामत यांनी देखील ती री ओढलेली आहे. कपिल सिब्बल तर आधीच म्हणाले होते की सीएम बेकायदेशीर पद आहे शिंदेंचं, आणि आता कामत म्हणालेत की शिंदे मुख्यमंत्री झाले हे चुकीचं पाऊल उचलून झालेले आहेत. देवदत्त कामत यांनी आपल्या युक्तिवादामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणखी महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण जो मगाशी कोर्टाने विचारलेला की हे प्राधिकरणाकडे आपण काही भाग देऊ शकतो का, त्यावर त्या ठिकाणी कामतांनी थोडंफार विभागण्यासारखं आहे असं उत्तर दिलं होतं. कामतांनी शिंदेंना आम्ही अपात्र का करू नये असा सवाल केला होता. अर्थात या सगळ्या मुद्द्यांवर आता देवदत्त कामत घमासान युक्तिवाद करतायत. कपिल सिब्बल यांच्यासारखीच या ठिकाणी अध्यक्षांच्या निर्णयाची चिरफाड करतायत आणि शिंदे काय अध्यक्षांना म्हणजे अध्यक्ष आणि शिंदेचं जे रिलेशन्स आहे ते मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे की या ठिकाणी अध्यक्ष शिंदेने काही सिस्टीम मानायला लागले होते का. या ठिकाणी त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे, अध्यक्ष हे शिंदेंना जर सिस्टीम मानत असेल, बंडखोर गट निर्णय घेऊ शकतो पण त्याला कायदेशीर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी देवदत्त कदम यांनी मांडलेला आहे जो तुम्ही तुमच्यापर्यंत आता पोहोचवायचा प्रयत्न करतो. शिंदे मुख्यमंत्री झाले मात्र चुकीचं पाऊल उचलून बंडखोर गट निर्णय घेऊ शकतो पण त्याला कायदेशीर पद्धत असते. बंडखोर निर्णय घेऊ शकतो पण त्याला बंडखोर गट निर्णय घेऊ शकतो पण त्याला कायदेशीर पद्धत असते असं देखील या ठिकाणी कामतांनी स्पष्टपणे आपल्या युक्तिवादामध्ये म्हटलेलं आहे. बंडखोर गट या ठिकाणी निर्णय घेऊ शकतो पण त्याला कायदेशीर पद्धत असते असं देवदत्त कामत यांनी आपल्या युक्तिवादामध्ये स्पष्ट केलेलं आहे. या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी मांडलेलं आहे की बंडखोर गट या ठिकाणी निर्णय घेऊ शकतो पण हा निर्णय घेण्यासाठी एक कायदेशीर पद्धत असते असं देखील या ठिकाणी देवदत्त कामत यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. शिंदे मुख्यमंत्री झाले मात्र चुकीचं पाऊल उचलून असं देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय. आता या सगळ्या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी जे काही देवदत्त कामतांनी मांडलेले मुद्दे आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिंदे मुख्यमंत्री झाले मात्र चुकीचं पाऊल उचलून आणि बंडखोर गट निर्णय घेऊ शकतो पण ते कसं ते देखील त्यांनी स्पष्ट केलं कायदेशीर पद्धतीनुसार. आणि शिंदे धनुष्यबाणावर खरं म्हणजे निवडून आले किंवा मुख्यमंत्री झाले आणि ते धनुष्यबाण त्यांना दिलं कोणी तर अर्थातच ठाकरेंनी दिलं असं देखील देवदत्त कामत यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. शिंदे धनुष्यबाणा निवडून आले ते त्यांना ठाकरेंनी दिलं असं देवदत्त कामत यांनी या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्यामुळं शिंदेंचा जो सीएम पदाचा जो मुद्दा आहे त्याच्यावर कपिल सिब्बल यांनी देखील युक्तिवाद केला आणि आता देवदत्त कामत हे देखील या संदर्भामध्ये युक्तिवाद करतात. शिंदे धनुष्यबाणावर निवडून आले पण ते धनुष्यबाण शिंदेंना अर्थातच ठाकरेंनी दिलं असं देवदत्त कामत यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. शिवाय अध्यक्षांनी 10th शेड्यूलनुसार जे काही घडलंय ते योग्य आहे का नाही हे बघणं अध्यक्षांचं काम होतं असा मुद्दा देखील या ठिकाणी कामत यांनी मांडला होता. न्यायमूर्ती बागची यांनी केलेले सवाल त्यावर देवदत्त कामत यांची उत्तरं आणि त्या उत्तरानुसार या ठिकाणी कामतांनी हे स्पष्ट केलंय. शिंदे धनुष्यबाणावर निवडून आले पण तो धनुष्यबाण त्यांना ठाकरेंनी दिला होता. शिंदे मुख्यमंत्री झाले मात्र चुकीचं पाऊल उचलून झाले आणि बंडखोर गट निर्णय घेऊ शकतो पण त्याला कायदेशीर पद्धत असते असं देखील त्यांनी म्हटलंय. अध्यक्ष शिंदेंना सिस्टीम मानायला लागले होते का असा सवाल देखील कामत यांनी केलेला आहे. आता या सगळ्या आपल्या युक्तिवादावर आणखी पुन्हा कोर्ट काही नवीन सवाल करतंय का त्यानुसार या युक्तिवादामध्ये देवदत्त कामत काय उत्तर देत आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मुळातच कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आज संपला. या युक्तिवादामध्ये त्यांनी अक्षरशः निवडणूक आयोगाची पिसं काढली. निवडणूक आयोगानंतर या नार्वेकरांचं कसं चुकलं हे पण त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं. आणि आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देवदत्त कामत यांनी या आपल्या भूमिका या ठिकाणी स्पष्ट केल्या. निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रकरण प्राधिकरणाकडे देऊ शकतो का, 10व्या
सातव्या सूचीनुसार सर्व घडलं की नाही हे खरं तर पाहणं अध्यक्षाचं काम आहे, असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी कोर्टामध्ये केलेला आहे. या ठिकाणी सगळीकडे 2018च्या पक्षघटनेचा अवलंब केला असं कामतांनी म्हटलंय. 2018च्या घटनेनुसार ठाकरे पक्षप्रमुख झाले असं देखील कामतांनी म्हटलंय. मात्र आता शिंदे म्हणतात मीच राष्ट्रीय पक्ष, हे कसं काय असा सवाल देवदत्त कामत यांनी केलाय. म्हणजे सगळीकडे वापरली काय 2018ची पक्षघटना, 2018च्या घटनेनुसारच ठाकरे काय झाले पक्षप्रमुख आणि आता शिंदेच काय म्हणतायत की मीच राष्ट्रीय पक्ष, हे कसं काय असा सवाल देवदत्त कामत यांनी आपल्या युक्तिवादामध्ये केलेला आहे. कारण की या सगळ्या प्रकरणाची मूळ बेस काय आहे 2018ची पक्षघटना. त्याच पक्षघटनेनुसार ठाकरे पक्षप्रमुख झाले होते. मग आता शिंदे कसं काय म्हणू शकतात की मीच राष्ट्रीय पक्ष आहे म्हणून. या ठिकाणी स्पष्टपणे देवदत्त कामत यांनी जो मुद्दा मांडलाय तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे. 2018च्या घटनेनुसार पक्षप्रमुख ठाकरे होते, आता शिंदे मी राष्ट्रीय पक्ष असं कसं काय म्हणू शकतात. मुळातच या सगळ्या मुद्द्यांवर आता कोर्ट काय नेमकं आपलं भाष्य करतंय का, टिप्पणी काय करतंय का, किंवा काहीतरी आणखी त्याच्यावर काही निर्णय देते का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पण देवदत्त कामत यांनी विचारलेला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा. आता शिंदे म्हणतायत की मीच राष्ट्रीय पक्ष असं कसं काय. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले. 2018च्या घटनेचं संविधान सबमिट केलं पण योगेश कदम म्हणतात ती वकिलाची चूक. देवदत्त कामत यांनी आता पहिल्यांदा नाव कोणाचं घेतले तर योगेश कदम. या ठिकाणी योगेश कदम यांचं नाव घेतलेलं आहे. योगेश कदम म्हणतात ती वकिलाची चूक. योगेश कदम अर्थातच गृहराज्यमंत्री 2018च्या घटनेचं संविधान या सबमिट केलं पण ती वकिलाची चूक होती असं योगेश कदम म्हणतायत. हे देखील कोर्टाला देवदत्त कामत यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे. रामदास कदम माजी पर्यावरण मंत्री जे शिवसेनेच्या शिंदेच्या त्यांचा मुलगा अर्थात योगेश कदम गृहराज्यमंत्री आहेत आणि योगेश कदम काय म्हणतायत की जी आम्ही सबमिट केली होती ती वकिलाची चूक होती. आता हेच देवदत्त कदम यांनी या ठिकाणी स्पष्टपणे आपल्या कोर्टाच्या या युक्तिवादामध्ये मांडलेलं आहे. 2018च्या घटनेचं संविधान सबमिट केलं पण योगेश कदम म्हणतात ती वकिलाची चूक होती. देवदत्त कदम यांनी या ठिकाणी मुद्दा मांडला. शिंदेचा आयोग आणि अध्यक्षांसमोर या ठिकाणी देवदत्त कदम यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे या 2018च्या घटनेचं संविधान सबमिट केलं होतं पण योगेश कदम म्हणतात ती वकिलाची चूक होती. आता यावर कामतांनी आणखी म्हटलंय शिंदेचा आयोग आणि अध्यक्षांसमोर चुका म्हणजे शिंदेकडून आयोग आणि अध्यक्षांसमोर चुका घडलेल्या आहेत असं देवदत्त कदम कामत यांनी स्पष्टपणे या ठिकाणी मांडलेलं आहे. शिंदेच्या आयोग आणि अध्यक्षांसमोर चुका आणि आता या ठिकाणी देवदत्त कामत यांचा युक्तिवाद संपलाय. आजची सुनावणी संपलेली आहे. आता पुढे काय होणार, देवदत्त कामत आपला युक्तिवाद कंटिन्यू करणार का आणि त्याच्यानंतर शिंदे गटाचे वकील नेमके काय बोलणार आहेत या सगळ्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजणार आहेत. अर्थात एलएस मराठीच्या माध्यमातून जाता मला एवढंच म्हणायचं आहे एलएस मराठीच्या माध्यमातून तुम्हाला सुप्रीम कोर्टात काय घडतंय, शिवसेना पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं याची सगळी उत्तरं लाईव्ह या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शिंदे मुख्यमंत्री झाले मात्र चुकीच्या पद्धतीने झाले असं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय. सुप्रीम कोर्टातली सुनावणी आत्ताच नुकती संपलेली आहे. देवदत्त कामत यांनी आपला युक्तिवाद या ठिकाणी संपवलेला आहे. अर्थात पुढे हा युक्तिवाद ते कदाचित कंटिन्यू पण करतील. यानंतर शिंदे गटाचे देखील या ठिकाणी जे काही वकील असतील ते देखील युक्तिवाद करणार आहेत. पण जाता देवदत्त कदम यांनी कामत यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. शिंदेच्या आयोग आणि अध्यक्षांसमोर चुका घडलेल्या आहेत. शिवाय जे सबमिट केलं गेलं 2018ला घटनेचं संविधान तर योगेश कदम म्हणतात की ती वकिलाची चूक होती. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे.